नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सोनालिका कंपनीचा मिनी ट्रॅक्टर GT30। आपण समोरून चालू करूयात। शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता टायगर सिरीज आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला टायगरचा लोगो दिसून येतो, सोनालिकाची बॅजिंग आणि क्रोम फिनिशिंगमध्ये प्रोजेक्टेड हेडलाइन्स। अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे। टो इन करण्यासाठी आपल्याला पुढे हुक सुद्धा दिसतं, पॉवर स्टीअरिंग दिलेले आहे आणि साईडला सायलेन्सर दिलेला आहे। सोनालिका कंपनीची तर ब्रँडिंगसुद्धा आपल्याला बघण्यास मिळते। LED इंडिकेटर्स दिलेले आहेत। 3 सिलेंडरचा हा ट्रॅक्टर आहे, 30 HP कॅटेगरीमध्ये हा येतो। तर याची मॅक्झिमम स्पीड ही 22 km/h आहे आणि कंपनी याला 5 वर्षाची किंवा 5000 तासाची याला वॉरंटी प्रोव्हाइड करते। टायगर GT30ची ब्रँडिंग दिलेलं आहे। तर फ्यूल टँक आपल्याला बघून येतो। तर शेतकरी मित्रांनो, 1318 cc इंजन आहे आणि इंजनचा रेटेड RPM जर बघितलं तर 3000 RPM मध्ये येतो। ह्याचा मॅक्झिमम टॉर्क बघितला तर 81 Nm याचा टॉर्क आहे। साईड शिफ्टिंग गिअर ह्याला दिलेला आहे, 12 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअर आहे। क्लच प्लेट सिंगल आहे। मॅक्झिमम स्पीड याची 22.6 km/h आहे। PTO HP आपल्याला इथं PTO बघितलं तर 25 HP पर्यंत हा पॉवर प्रोव्हाइड करतो आणि PTOचा टाईप हा 4 स्पीड PTO आहे। इथं आपल्याला बघू शकता रिफ्लेक्टर आणि इथं 3 लिंकेज आपल्याला दिलेलं आहे। आपल्याला इथं PTO सुद्धा बघू शकता, 540 इकॉनॉमिक आणि 540 हाय RPM आपण रन करू शकतो। आपल्याला ट्रॉली उचलण्यासाठी मागं आपल्याला ऑइलचं आउटलेटसुद्धा इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। साईडला मडगाड बघू शकता आपण। लिफ्टिंग कॅपॅसिटी जी 750 kg ची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे। व्हील टाईप 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपल्याला येतो आणि फ्रंटचे टायर हे 6x12 दिलेले आहेत आणि मागचे टायर आहेत ते 8.3x20 आणि 8.3x24, म्हणजे ह्याचा ड्रम साईज आपल्याला चेंज करता येतो। साईडला गिअर्स दिलेले आहेत। ड्राय टाईपचं एअर फिल्टर आपल्याला इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। इथं बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला स्पेस दिसून येतो। इथं आपल्याला 4 व्हील ड्राईव्हचं गिअर दिलेलं आहे आणि इथं आपल्याला गिअर सिस्टम दिलेली आहे, जे की सांगितल्याप्रमाणे कूलटेकमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा हा नवीन सिरीज आपल्याला सोनालिका कंपनीने दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि जर तुम्ही ट्रॅक्टर वापरत असेल तर तो बी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। व्हीलबेस अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, जे की आपल्याला चढउताराच्या शेतामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल। इथं आपल्याला स्पेसिफिकेशन बघू शकता, थोडीशी स्पेसिफिकेशन आपण व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ह्याचा जो PTO आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा 4 स्पीडमध्ये ह्याचा PTO दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही जे स्प्रेइंगचे कामं असतात ते अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सगळीकडून ट्रॅक्टर पाहू शकताय। इथं स्टेपसुद्धा आपल्याला चढण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे दिले आहे आणि ट्रॅक्टर दिसायला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर दिसतो। इथं वरून बघू शकता आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर याचं अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला इथं दिलेलं आहे आणि स्टीअरिंग आणि फ्यूल टँक अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला इथं बघण्यास मिळतो। साधारणतः एक 60 लिटर ह्याचं फ्यूल कॅपॅसिटी आहे। स्पेस आणि इथं आपल्याला कंट्रोल्स दिलेले आहेत लाईटीचे त्याचे। शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करण्यात येतील।